पाहिले न मी तुला तू मला न पाहिले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला. हो सर थांबता का जरा. आला यार, सतत लोक येत असतात, आपण गायला लागलो की सतत लोक येत आहेत. बरं ये, आम्ही तुझ्या शो मध्ये आलोय तर तू यायलाच पाहिजे. ये बोला. गाण्याची संधी मिळाली की मनोमिलन आणि अविट रागिनी काही ऐकत नाही. हो तसं आहे आता. कधीतरीच मिळते संधी. तर मला असं वाटतं की यांचा आवाज इतका गोड आहे की कॉमेडीत संधी शोधत असता का गाण्याची. अरे यार हो, आम्ही गाण्यात पण कॉमेडीची संधी शोधत असतो कधी कधी असं वाटतं मला. पण मला आज खूप आनंद होतोय की माझ्यासोबत आहे अविट रागिनी आणि मनोमिलन स्वर छेडे, आणि स्वर छेडून त्यांनी आजच्या मुलाखतीची सुरुवात केलेली आहे. ओमकार वा 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 वीट वा. ओमकार आणि चेतना, तुझं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू 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 थँक्यू. नव्या पर्वासाठी शुभेच्छा, कारण की नवा सीझन येतोय जो हॅट्रिक आहे. काय सांगाल नव्या पर्वाविषयी. 3दा येणार आहे आम्ही, मंडे ट्यूजडे वेनसडे, म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार रात्री 9:30 वाजता. आम्ही पण खूप उत्सुक आहोत. एक तर नवीन सीझन आहे, नवीन काहीतरी करायला मिळणार आहे, नवीन संधी मिळणार आहे, नवीन ट्रायआउट होणार आहे, काय काय नवीन गेस्ट येणार आहेत असं मी ऐकलं आहे की दर आठवड्याला कोण ना कोणतरी नवीन गेस्ट असणार आहेत. त्यांच्याबरोबर परफॉर्म करायचं म्हणजे आता आम्ही एकमेकांना तरी सवयीचे झालो आहे थोडे थोडे, की आता याच्यावर ओमकार काय रिॲक्ट होईल हे कधीतरी माहिती असतं आम्हाला. पण आता नवीन कोणीतरी येणार, त्यांच्याबरोबर परफॉर्म करताना काय वेगळी मजा येईल ती एक उत्सुकता आहे. म्हणजे कधी कधी असं ते काही कधी कधी सिनियर मंडळी येतात, एक्सपिरियन्स मंडळी येतात. म्हणजे आधी गिरीश ओक आले होते आणि मग तेव्हा त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन वेगळं असतं. मग त्याच ह्याच्यात प्रसाद जवादे आला होता तर त्याच्याबरोबर मग वेगळं होतं इंटरॅक्शन. तर सर येऊन गेले 3 वेळा, त्यांच्याकडनं तर प्रत्येक वेळेला काहीतरी शिकायला मिळतं नवीन. हो हो. जेव्हा असा कॉल घेतला जातो की आता चेतना आणि ओम एकाच ह्याच्यात आहे, तेव्हा काय प्रतिक्रिया असते दोघांची, किंवा आता कसं ट्युनिंग झालंय दोघांचं एकाच किटमध्ये आहे म्हटल्यावर. आधी आम्ही एका स्किटमध्ये आपण दोघं आहोत, म्हणजे मनोमिलन नाही का लोचन मजनू आहे का, आधी हा येतो प्रश्न. पण काय ना, आम्हाला आता एवढं बॉन्डिंग झालं आहे ना गेले 4 वर्षात की आता असं हे नाही होत, म्हणजे काही असं की हां म्हणजे होईल आता आपण करूया चांगलं, असंच होतं. म्हणजे असं काही वेगळं असं मला काय आता वाटत नाही. कळलो पण आहोत एकमेकांना, पण ते समोरच्याला नाही कळलं पाहिजे की आता हे कळलेत एकमेकांना, कारण मग ते प्रेडिक्टेबल थोडंसं झालं की मग ती मजा निघून जाते. आणि कसं होतं, आम्ही एकमेकांना ओळखतोय पण ते पात्र कदाचित एकमेकांना अनोळखी असू शकतात, ते पहिल्यांदा भेटणारे असू शकतात. तर आम्हाला तेच तसं करावं लागतं की आम्ही जरी एकमेकांना ओळखत असलो तरी ते पात्र, ते कॅरेक्टर्स एकमेकांना नाही ओळखत. सो ते शोधणं जरा डिफिकल्ट असतं का, तो शोधणं म्हणजेच अभिनय असं मला वाटतं. चेतना आणि ओमकार, तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की आपण एकत्र काम केलं की आपल्यात मैत्री होती, एकमेकांच्या हावभाव हालचाली सगळंच माहिती पडतं. एकमेकांचे काही तकिया कलाम असतात, काही वागण्याच्या हरकती असतात, एका ठराविक मुवमेंटला आपण चिडचिड करत असतो, हसत असतो, काही आपली प्रत्येकाची एक आयडेंटिटी असते. चेतना हसली म्हणजे तिला माझा प्रश्न समजलेला आहे. ओमकारच्या बाबतीतलं तू सांगायचं आहे की तो कसा आहे, आणि ओमकार तुलाही संधी आहे चेतनाच्या बाबतीत सांगायची. ओमकार हा खूप स्पष्ट वक्ता आहे. सो समोरच्याला थोडंसं हर्ट झालं तरी चालेल, पण तो त्याच्या स्टाईलनी, त्याच्या अंदाजाने एक उत्तर देतो की हो हे असं आहे, हो हे आहे, बास. पण तो माझ्याशी कधीच असा वागत नाही, आणि हे माहिती नाही कोणाला पटेल नाही पटेल, पण खरंच त्याच्यामुळे मी कधी हर्ट झाले नाहीये किंवा तो माझ्याशी खरंच नाही वाईट वागत. तर माझं यावर एक माझी हे आहे कॉन्स्पिरसी किंवा थिअरी आहे की चेतनानी ना, किती बोलली ते बरोबर आहे, मी जरा खूपच मी मुफट आहे एकतर खूप. शिवाजी पार्कात थोडं पुढे दडलंय. हो तू ये शिवाजी पार्कला थोडं नाही, खूप पुढे दडलंय शिवाजी पार्कला. म्हणजे मी तर खूप कमी आहे, आमच्याकडे येऊन बघ. तर पण माझी थिअरी, चेतनानी ना माझ्या डोक्यात तसं बिंबवलंय
की राऊत माझ्याशी चांगला वागतो, राऊत माझ्याशी चांगला वागतो. सो ना तिच्याबरोबर बोलताना मला ते सबकॉन्शियसली आठवतं, नाही नाही मी तर हिच्याशी चांगला वागतो, मग मी तिच्याशी पण चांगलं उगाच बोलीन का, मला अनुभव आलाय तसा की हा माझ्याशी कधीच वाईट वागत नाही, कधीच मला टोचून बोलत नाही. मग ठीक आहे, माझी चूक सांगायची असेल तरी तो खूप सॉफ्टली सांगतो. मग मला का असं वाटेल की हा माझ्याशी वाईट वागतो? नाही. पण मॅडम मी लोकांशी चांगला वागतो गाईज, मी असं नाही. मी असं काही नाही. पण मी मुफट आहे, माझ्या तोंडून कधीही काहीही निघू शकतं आणि म्हणजे माझाच ताबा नाही असं. आणि मी बोलत नसलो ना, म्हणजे असं पण ठरवलेलं की मी बोलणार नाही, पण मग माझ्या चेहऱ्यावर दिसतं ते सगळं, माझा चेहराच बोलून टाकतो मला काय बोलायचं आहे. तर ते बरोबर आहे. आणि चेतनाचा तकियांगला असं नाही, पण चेतनाला लगेच रडायला येतं. म्हणजे तू काही चेतनाचं कौतुक जरी केलंस तरी तिला रडायला येतं. तिच्याबद्दल वाईट बोललं तर ऑफकोर्स सगळ्यांनाच येतं किंवा कंप्लेंट केलं, पण चांगलं बोलल्यावर रडायला येतं की चेतना चेतना क बोलल्यावर चेतना रडेल असं कधी कधी वाटतं मला. चेतना दाखव, चेतना नाही, पण चेतनाचं ते. ओमकार, पण तू इतके कॅरेक्टर केलेस, तुझ्या आवडतं कॅरेक्टर कुठला आणि त्याची एक झलक? मला देवडूड आवडतंच ऑफकोर्स आणि मनोमिलन पण आवडतं. पण मला ना म्हणजे ही आवडणारी कॅरेक्टर्सच आहेत म्हणजे, पण मला ना ते जास्त करायला आवडेल. मी जे एकदाच केलेलं सलीम अकबर या स्किटमध्ये, ते होतं ते आजूस दादूस पंजूस मँगो ज्यूस ऑरेंज ज्यूस मी आयलो, मी परत आयलो, ओ बाना, ओ बामा नाही, ओ बाना. हे मला खूप आवडतं करायला, ते मला परत करायचं, पण मला ना सर संधी नाही देत आहेत. चेतना, आता कुठला प्राणी करायचा राहिलाय? काकुवा नाही, राहिला नाही असं कुठला, कारण साकारायचा आहे कुठला आता? हा साकार आहे. राहिले तर तिच्यासाठी खूप असतील. ती म्हणे अरे ती जाते जूजना आणि ती शोधून काढते. नाही, मी घरी करते असा प्रयत्न. माझ्या सासूबाई कंटाळल्या की मी आतून हत्ती बनून येते. मला आधी भीती वाटली, मला असं वाटलं तू सासूबाईंना सांगते की कांगा कुठला करू वगैरे असं म्हटलं. पण चेतना, खरंच घरी काय वातावरण असतं? घरी कधी असा प्राणी ट्राय केलाय का? तेच घरी हत्ती आणि हत्तीच्या सोंडेवरची मुंगी असते अशी. ओ माय गॉड, आहे बघायचं एकदा. मी तुझी हत्ती सासूबाई येतो असा. कंटाळत आई आई काय आलं? कंटाळा आलाय. अरे देवा, काय करशील? चेतना, म्हणजे आता मला असं वाटतंय की हळूहळू अख्खी राणीची बाग हास्य जत्रेच्या मंचावरती येणार आहे तुझ्या आणि तुमच्या पूर्ण स्किटच्या रूपाने. पण चेतना, तुझा नवरा उत्तम कवी आहे, गीतकार आहे. तुझं हे सगळं काम बघून त्याची काय भावना असते? त्याला खूप भारी वाटतं. माझ्यापेक्षा जास्त हास्यजत्रा तो फॉलो करतो आणि ऑफकोर्स ते माझ्या प्रेमापोटी नाही आहे, फक्त तो हास्यजत्रेच्याच प्रेमात आहे. तो लोचन मजनू पण करतो, स्वतः परफॉर्म करतो आणि स्वतःचे व्हिडिओ करून समीर दादाला पाठवतो असं कर आता पुढे वगैरे. हो हो. पण त्याला खूप भारी वाटतं. मग मला तो सजेशन्स पण देतो खूप काय काय. मी मध्ये झुरळ केलं होतं की त्याला झुरळाला आपण लात मारल्यावर जे झुरळ उलटं पडल्यावर तडफडतं, ते त्यांनी मला आयडिया दिली होती. सो तो पण मला खूप सपोर्ट करत असतो. आज कुठलं स्किट आहे, मग आज काय करणार आहेस, हे सगळं रात्री गेल्यावर आमची चर्चा होते. मित्रांनो, चेतनाताईचा नवरा अर्थात कवी मंदार सोळकर. मंदार दादा खूप सुंदर प्रेम कविता पण करतो, पण मंदार दादाने तुझ्यासाठी केलेली एखादी कविता चारोळी आठवतीये? त्यांनी अख्खं गाणं केलं होतं माझ्या बर्थडेला मला सरप्राईज द्यायला. आणि जे यूट्यूबवर आहे, म्हणजे येशील ना नावाचं, तर तुम्ही सर्च करू शकता. ओमकार, तुला प्रश्न आहे की तिने जसं सांगितलं, कोणीच नाही जो माझ्याकडे कविता करेल. पण मग आता शोध कविता करणार. अरे यार नाही, कोण, मी कविताच शोधतो त्यापेक्षा चांगली. पण कोण हवंय तुला? कवयित्री हवी आहे, डॉक्टर हवी आहे, इंजिनियर हवी आहे, ॲक्ट्रेस हवी आहे, की हास्यजत्राच करणारी हवी आहे? काय असं ठरवलं? मला मुलगी हवी आहे. तिने काही असू दे, ती मला प्रोफेशनवर माझं हे नाही, फक्त ती जे काही काम करत असेल त्यात ती पॅशनेट असावी, ते पॅशन असावं तिला त्या कामाबद्दल, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काय समजून घेणारी, बाकी सगळ्या मुलांच्या ज्या बारीक बारीक इच्छा असतात तुलाही माहितीच असतील, काय इच्छा काय अपेक्षा असतात, त्याच माझ्या नॉर्मल इच्छा आकांक्षा अपेक्षा आहेत. बाकी काय. तू मगाशी म्हणालास की शिवाजी पार्कात थोडं पुणं दडलंय, तर मला आता इथे आवर्जून विचारायचं, शिवाजी पार्कातला शिवाजी पार्ककरांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुझा सगळा हास्य जत्रेतला प्रवास बघून? अरे मी खरं सांगू का,
एक तर पार्कात ऑलरेडी ती ना कला समृद्ध लोक आहेत सगळे आणि त्यात एवढी लोक तिकडे असतात म्हणजे आनंद दिगणे म्हणा, संजय मोने म्हणा, विनय येडेकर म्हणा, अतुल परसुरे सर होते, विजय केंकरे आणि असे एवढी सगळी नावाजलेली मंडळी तिकडेच असतात, तिकडेच आहेत. सो मी तर आता ना खूप नवीन नवीन आहे. सो त्यांचं ना माझ्याकडे एवढं लक्ष जात नाही कारण की त्यांनी एवढी स्टार लोक बघितलेली आहेत सगळी, तर त्यांचं तेवढं लक्ष माझ्याकडे जात नाही. पण दे आर हॅपी. म्हणजे कधी पार्कात जेव्हा मी धावायला जातो, राऊंड मारायला जातो, तेव्हा ते असे पर्सनली येऊन त्रास म्हणता येणार नाही, पण असं येऊन हाय हॅलो फोटो काढूया का वगैरे असं करत नाही, फक्त हाय हाय. किंवा काही म्हणजे आता खूप म्हणजे जे जुने म्हणजे आजोबा वगैरे असतात 80-85, तेव्हा ते शिवाजी पार्कचं नाव काढतोयस तू वगैरे असं जोरात ओरडून वगैरे सांगतात आणि तेव्हा मला असं होतं की अरे थँक्यू सो मच. तर म्हणजे असे येतात अनुभव आणि छान वाटतं. दोघांसाठी शेवटचा प्रश्न. नव्या पर्वाला सुरुवात होतीये, पण आत्तापर्यंत इतके पर्व झाले, इतके सगळे स्किट तुम्ही केलेले आहेत, लक्षात राहणारी एखादी प्रतिक्रिया थोडक्यात? मलाही माहीत नाही. मला दादरचा अमोल पालेकर असं म्हणतात, तर मलाही माहीत नव्हतं मला का अमोल पालेकर का म्हणतात. तर मोठे सरांनी ते ठेवलं. मोठे सर म्हणाले की तुझ्यात ती शैली आहे, असे तू त्यांच्यासारखं जरा स्लो, थोडं असं आरामात तोडून जरा असं क्लिअर बोलतोस वगैरे. तर मला वाटलं ओके. पण एकदा प्रसाद सर म्हणाले होते, प्रसाद ओक, की मला पण माहीत आहे. ते म्हणाले की मलाही माहीत नाही तुला का म्हणतात दादरचा अमोल पालेकर, पण तू त्यांच्या एवढं नॅचरल आणि सटल काम करतोस म्हणून कदाचित तुला दादरचा अमोल पालेकर म्हणत असतील असं म्हणाले. आणि ती माझ्यासोबत कायम स्वरूपी राहील कारण की मी स्वतः नॅचरल आणि सटल करण्याच्या दिशेनेच काम करत असतो सतत, की जेवढं सहज होऊ दे, जेवढं खरं होऊ दे, रिअल होऊ दे. तर ती कमेंट येणं आणि आपण जे करतोय ते आपण करेक्ट मार्गावर कुठेतरी आहोत, पोचलो नसू पण 50% तरी आपण त्या मार्गावर आहोत, हे ऐकून बरं वाटतं. इथलीच एक आठवण सांगायची म्हणजे सगळ्यात मला आवडलेली, की माझं पहिलं सासू सुनेचं स्किट झालं होतं जेव्हा गोस्वामी सरांनी आणि मोठे सरांनी दोघांनी ऑफकोर्स माझ्यासाठी ते कॅरेक्टर स्पेशली की हे तुझ्यासाठी आहे आणि तुझ्यासाठी आम्ही ते करतोय, तर तू त्याला न्याय दे पूर्ण, ह्या विश्वासाने त्यांनी ते मला दिलं होतं. आणि ते झाल्यावर ऑफकोर्स पहिलंच होतं ते स्किट. सो सरांना पण स्टेजवर बोलवलेलं आणि सरांनी येऊन मला मिठी मारली होती. ती मिठी मी कधी विसरू नाही शकणार. सो म्हणजे सरांनी केलेलं कौतुक हे मला खूप जास्त आवडतं. आणि दुसरी एक आठवण आहे की मी आणि मंदार फिरायला गेलो होतो सिमल्याला, तर तिकडे एक बॉर्डरवर असणारे एक आम्हाला भेटले होते, ते पण फॅमिलीवर सुट्टीसाठी आले होते. ते म्हणाले की आम्ही तिकडे पण तुमचे स्किट्स बघतो आणि त्यांनी पण मंदारला पण ओळखलं होतं की तिथे एका एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला बघितलं आणि मग आम्ही तुम्हाला तुमची गाणी पण आवडतात आम्हाला. तर इतकं बारकाईने तिकडे पण ते बघतात, खूपच भारी वाटलं. मला आता ही बोलली तसं एक आवडेल. मी माझ्याबद्दलचं नाही आहे, पण आम्ही लास वेगासला होतो जेव्हा आम्ही अमेरिकेत शोज करायला गेलो होतो, तेव्हा मध्ये 4 दिवसाचा गॅप होता, तेव्हा आम्ही लास वेगासला थांबलो होतो ऑफकोर्स टाईमपास करायला, मजा करायला. तर लास वेगासच्या कसिनोमध्ये मी आणि दत्तू असे चालत होतो आणि लास वेगासच्या कसिनोमध्ये एक मागून आवाज आला, दत्तू आणि मी म्हटलं कोण हाक मारतंय. आणि लास वेगासचा एक कसिनो डीलर होता जो म्हणजे पत्ते वगैरे जे वाटतात, तो दत्तूला ओळखत होता. मग त्यांनी मला बघितलं आणि मग तो अरे ओंकार, आणि मला ते असं झालं की लास वेगासच्या कसिनोमध्ये दत्तूला हाक मारली कोणीतरी, एक वेगळ्याच माणसानी, जो इकडे डीलर आहे, जो इथे राहतो, काम करतो. आणि इट वॉज अमेझिंग. त्यासाठी खूप कमाल होतं. चेतना आणि ओंकार, नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच नवपर्व येत आहे, आलंय खरं तर. प्रेक्षकांना काय सांगाल? आम्ही आलोय आता एक परत नवीन ऊर्जा घेऊन. तर भेटूया सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर.